नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 12वी विषय भूगोल या विषयातलं 5वं प्रकरण आजपासून आपण शिकवायला सुरुवात करतोय. पाठीमागच्या तासाला या इयत्तेमधलं 4थं प्रकरण प्राथमिक आर्थिक क्रिया हे आपलं शिकवून झालेलं आहे. जगाच्या वेगवेगळ्या भागामध्ये केले जाणारे जे प्राथमिक व्यवसाय आहेत त्या व्यवसायांचा आढावा आपण पाठीमागच्या प्रकरणामध्ये घेतलेला आहे. आज आपण नवीन प्रकरण शिकवायला सुरुवात करतोय. त्या प्रकरणाचं नाव आहे द्वितीयक आर्थिक क्रिया. बघा, व्यवसायाची विभागणी वेगवेगळ्या प्रकारामध्ये केलेली आपल्याला बघायला मिळते. प्राथमिक आर्थिक क्रिया असतील, द्वितीय आर्थिक क्रिया किंवा तृतीय आर्थिक क्रिया, ह्या 3 व्यवसायाचे जे प्रकार आहेत ते प्रकारांचा अभ्यास आपण इयत्ता 12वीमध्ये करतोय. प्राथमिक आर्थिक पहिला प्रकार आपला शिकून झालेला आहे. दुसरा द्वितीय आर्थिक क्रिया हा व्यवसायाचा प्रकार काय करतोय आपण शिकवायला सुरुवात केलेली आहे. आणि त्यानंतर 6वं प्रकरण तृतीय आर्थिक क्रिया हे आपण काय करणार आहे, शिकवणार आहे. बघा, सगळे व्यवसाय हे एकमेकावर अवलंबून असलेले आपल्याला बघायला मिळतात. प्राथमिक व्यवसाय हे निसर्गावर अवलंबून आहेत. द्वितीय व्यवसाय हे प्राथमिक व्यवसायावर अवलंबून आहेत. म्हणजे प्राथमिक व्यवसायामध्ये निर्माण केलेला कच्चा माल आहे, त्या कच्च्या मालावर द्वितीय व्यवसाय अवलंबून असलेले आपल्याला बघायला मिळतात. मग द्वितीय व्यवसाय म्हणजे काय किंवा द्वितीय व्यवसायाची आपल्याला व्याख्या सांगता येते का? तर सोपी सरळ व्याख्या आपल्याला द्वितीय व्यवसायाची सांगता येते. बघा, कच्चा जो माल आहे त्या मालापासून पक्का माल उत्पादित करणाऱ्या व्यवसायांना द्वितीय व्यवसाय असं म्हणतात. प्राथमिक व्यवसायातून जो मिळालेला कच्चा माल आहे त्या कच्च्या मालाला प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांचा समावेश किंवा उद्योगांना द्वितीय उद्योग असं म्हणतात. उदाहरणार्थ कापड उद्योग असेल किंवा साखर उद्योग असेल. शेती या प्राथमिक व्यवसायातून कापूस आणि ऊस हे कच्चे माल काय होतं कच्च्या मालाचं उत्पादन घेतलं जातं. त्या कच्च्या मालावरती प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांचा समावेश प्रामुख्याने द्वितीय व्यवसायामध्ये झालेला आपल्याला बघायला मिळतो. ऊसापासून साखर पक्का माल निर्मिती केली जाते. कापसापासून कापड हे पक्का माल काय केलं जातं, उत्पादित केलेलं आपल्याला काय होतं बघायला मिळतं. बघा, द्वितीय व्यवसायातून तयार होणाऱ्या उत्पादनाची उपयोगिता व मूल्य वाढतं. पक्क्या मालाचं कच्च्या मालामध्ये रूपांतर केल्यानंतर त्या मालाची उपयोगिता आणि मूल्य वाढते किंवा किंमत वाढते. द्वितीय व्यवसायात नाशवंत पदार्थापासून जास्त टिकाऊ पदार्थ निर्माण केले जातात. शेती किंवा प्राथमिक व्यवसायातून निर्माण झालेले जे कच्चा नाशवंत माल आहे ते जास्त टिकावून ठेवण्यासाठी त्याच्यावर प्रक्रिया केल्या जातात आणि प्रक्रिया उद्योग काय होतात स्थापन केलेले आपल्याला बघायला मिळतात. तसेच वेगवेगळ्या प्रकारची फळे असतील, फळावर प्रक्रिया करून ज्यूस बनवला जातो किंवा दुधापासून वेगवेगळ्या दुग्धजन्य पदार्थाची निर्मिती केलेली आपल्याला बघायला जाते. दुधापासून पावडर निर्मिती करून त्या पावडर काय होते, जास्त काळ टिकवली जाते. ज्या ठिकाणी कच्च्या मालाचं रूपांतर पक्क्या मालामध्ये केलं जातं त्या ठिकाणीच कारखाने असं म्हणतात. कच्च्या मालावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योग ज्या ठिकाणी स्थापन केले जातात त्या ठिकाणाला कारखाने असं आपल्याला म्हणतात. बघा, सोलापूर जिल्ह्यातील साखर उद्योगाला अनुसरून एक तुम्हाला काय केले ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. सोलापूर जिल्ह्याचा नकाशाचं निरीक्षण करून त्या प्रश्नाचं काय करायचं तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. साखर उद्योग दर्शवणारा सोलापूर जिल्ह्याची आकृती 5.2 तुम्हाला दिलेली आहे. त्यात 5.2 या आकृतीचं निरीक्षण करून विचारलेल्या प्रश्नाची तुम्हाला उत्तरं द्यायची आहेत. बघा, सोलापूरचा नकाशा बघितल्यानंतर तुम्हाला वेगवेगळ्या तालुक्यामध्ये साखर कारखाने दिसतात बघा. आणि त्या साखर कारखान्याला अनुसरून एक प्रश्न विचारला आहे. त्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला काय करायचं आहे, द्यायचं आहे. शामरावाची शेती या ठिकाणी नकाशामध्ये लाल अक्षराने ए ठिकाण दाखवलेलं आहे. माढा आणि मोहोळ तालुक्याच्या सीमेवरती हे ठिकाण आहे. त्यांनी नुकतीच ऊस तोडणी केली आहे. नकाशाचा अभ्यास करा आणि सांगा की त्यांनी त्याचा ऊस कोणत्या कारखान्याला पाठवावा. शेतकऱ्यांनी नुकताच काय केलं, शामरावांनी ऊस तोडणी केलेली आहे आणि ऊस तोडणीनंतर दिलेल्या जे वेगवेगळे कारखाने आहेत त्या कारखान्यापैकी कोणत्या कारखान्याला शामरावांनी ऊस पाठवावा असं काय केले प्रश्न विचारलेला आहे. बघा, उत्तर सांगत असताना ऊस हा कच्चा नाशवंत माल आहे. तोडल्यानंतर 24 तासाच्या आत गाळपाला न्यावा लागतो. म्हणून शामराव काय करेल, जवळ असणारा बघा बार्शी तालुक्यामध्ये वैराग या ठिकाणी कारखाना आहे. तो कारखाना शामरावपासून जवळ आहे म्हणून काय करेल, शामराव वैरागजवळ कारखान्याला त्याचा ऊस घालेल. इकडं माडामध्ये पिंपळनेर आहे, लांब कारखाना आहे. त्यानंतर पंढरपूर तालुक्यामध्ये भाळवणी आहे, त्याच्या ठिकाणापासून कसा आहे तो लांब आहे. त्यानंतर मोहोळ तालुक्यामध्ये टाकळी सिकंदर या ठिकाणीसुद्धा कारखाना आहे. परंतु शामरावाच्या शेतीपासून हे काय आहेत, 3 कारखाने लांब आहेत. जवळ कुठला आहे तर बार्शी या तालुक्यातला
वैराग ठिकाणी असणारा कारखाना जवळ आहे, म्हणून शामराव काय करेल, त्या कारखान्याला ऊस पाठवेल. कारण का, तर ऊस हा कच्चा नाशवंत माल आहे. 24 तासाच्या आत तर तो गाळपाला नाही नेला तर ऊसाचं वजन घटतं. त्याचबरोबर ऊसामध्ये असणाऱ्या शर्कराचं प्रमाणही कमी होतं. त्यामुळे शेतकऱ्याला आणि कारखानदारीला दोन्हीलाही तोटे आपल्याला काय होतात. म्हणून बरेच साखर कारखाने तुम्हाला ऊस उत्पादक प्रदेशामध्ये स्थापन झालेले बघायला मिळतात. त्यानंतर दुसरा प्रश्न विचारले बघा. हा दुसरा प्रश्न आहे. फिरोज यांच्या मुलांनी जवळ शहरातून बेकरी व्यवस्थापनाचं प्रगत शिक्षण घेतलं आहे. आपल्या मुलांनी आपल्याच गावात बेकरी सुरू करावी अशी त्यांची इच्छा आहे. पण त्यांच्या मुलांच्या मते बेकरी त्यांच्या गावापासून 20 किमी अंतरावर असलेल्या शहरात सुरू करावी. सांगा बरे कोण बरोबर आहे, फिरोज की त्याचा मुलगा, आणि का? असा तुम्हाला काय केला आहे, प्रश्न विचारला आहे. फिरोजचा मुलगा काय आहे, त्यांनी प्रगत बेकरीचं शिक्षण घेतलेलं आहे आणि त्याचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याला बेकरी टाकायची आहे. मग वडिलांची इच्छा आहे की त्यानं बेकरी त्याच्या गावामध्ये टाकावी आणि मुलांची इच्छा काय आहे की त्याची बेकरी त्यानं त्याच्या गावापासून 20 किलोमीटर अंतरावर जे शहर आहे त्या शहरामध्ये टाकावी. मग या दोघांपैकी बरोबर कोण आहे आणि का, हा असं तुम्हाला प्रश्न विचारला आहे. बघा, उत्तर देत असताना फिरोज यांचा मुलगा बरोबर आहे. फिरोज यांच्या मुलाने जो विचार केला आहे शहरामध्ये बेकरी स्थापन करायचा, तो त्याचा बरोबर आहे. कारण आपल्याला सांगता येतं, बघा, बेकरी या उद्योगामध्ये पक्क्या मालाचं वजन हे कच्च्या मालापेक्षा जास्त असतं. बेकरी उद्योगामध्ये पक्का जो मालाचं वजन कच्च्या मालापेक्षा जास्त असतं. बेकरीमध्ये वेगवेगळे पदार्थ हे पक्क्या माल म्हणून निर्मित केल्यानंतर कच्च्या मालापेक्षा त्यांची वजनं कशी असतात, जास्त असतात. त्यामुळे वाहतुकीचा खर्च जास्त येतो आणि वाहतुकीचा खर्च जास्त आल्यानंतर त्या उत्पादित केलेल्या वस्तूची किमती काय होतात, वाढतात. बेकरी उद्योगांना प्रामुख्याने बाजारपेठ जवळ म्हणजेच शहरात स्थापन केले जातात. ज्या ठिकाणी बाजारपेठ आहे, त्या वस्तूला मागणी आहे, त्या ठिकाणी असे उद्योग काय केले, बेकरी स्थापन केली जाते. बेकरी पदार्थास ग्रामीण भागापेक्षा शहरी भागामध्ये जास्त मागणी असते. ग्रामीण आणि शहरी भागाची तुलना केली, ग्रामीण भागामध्ये लोकसंख्या कमी असते आणि शहरी भागामध्ये लोकसंख्या कशी असते, जास्त असते. म्हणून शहरी भागामध्ये ग्रामीण भागापेक्षा कसं आहे, त्याच्या पदार्थांना मागणी जास्त आहे. म्हणून त्यानं काय केलं, विचार केला आहे की बाबा ग्रामीण भागापेक्षा शहरी भागामध्ये बेकरी टाकावी. अशा प्रकारे आपल्याला या प्रश्नाचं उत्तर देता येतं. त्यानंतर तिसरा प्रश्न विचारलेला आहे. ई नावाचा प्रश्न आहे. शांताराम हा महाराष्ट्रातील आदिवासी भागातील तरुण मुलगा आहे. त्याला मध प्रक्रिया उद्योग सुरू करावायचा आहे. वनातून त्याला मधाची पोळी सहज उपलब्ध होऊ शकतात. त्यातून चांगल्या दर्जाचा मध काढता येऊ शकतो. त्याच्या गावापासून शहर सुमारे 35 किमी अंतरावर आहे. गावात त्याची स्वतःची जमीन आहे आणि शहरातही त्याला जमीन मिळू शकते. त्याने मध प्रक्रिया उद्योग कुठे स्थापित करावा, गावामध्ये की शहरामध्ये, आणि का? असा तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे. मध प्रक्रिया उद्योग त्याला स्थापन करायचं आहे. शहरामध्ये स्थापन करायला पाहिजे की गावामध्ये स्थापन करायला पाहिजे, हा प्रश्न विचारला आहे. मग याचं उत्तर काय सांगता येतं आपल्याला, तर शांतारामने मध प्रक्रिया उद्योग हा ग्रामीण भागामध्ये सुरू करावा. बघा, त्याचं कारण आपल्याला सांगता येतं. मध उद्योगासाठी लागणारा जो कच्चा माल आहे, मधाची पोळी, वनातून ग्रामीण भागातून सहज उपलब्ध होतात. ज्या भागामध्ये तो राहतो तो काय आदिवासी भाग आहे आणि त्या आदिवासी भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जंगलं असल्यामुळं जंगलामध्ये मधांची पोळी भरपूर त्याला मिळतात, सहज उपलब्ध होतात. तसेच शांतारामची गावाकडे स्वतःची जमीन आहे, त्यामुळे त्याला जमीन घ्यायची काही गरज नाही. स्वतःची जमीन असल्यामुळं त्या भागामध्ये कमी खर्चात उद्योग उभारू शकतो. स्वतःची जमीन असल्यामुळं तो काय करतो, त्या उद्योगाला लागणारा जो खर्च आहे तो कमी लागतो. शहरामध्ये जमिनीच्या किमती जास्त असतात. ग्रामीण भागापेक्षा शहरामध्ये जमिनीच्या किमती कशा आहेत, जास्त असतात आणि जमिनीच्या किमती जास्त असल्यामुळं त्याला उद्योग स्थापन करण्यासाठी जास्त खर्च करावा लागतो. म्हणून त्याने उद्योग कुठे स्थापन करावा, ग्रामीण भागामध्ये करावा, असं या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सांगता येतं. वरील सर्व बाबींचा विचार करता मध प्रक्रिया उद्योगासाठी शहरी भागापेक्षा ग्रामीण भाग कसा आहे, अनुकूल आहे. कारण त्या ग्रामीण भागामध्ये त्याला जो लागणारा कच्चा माल सहज उपलब्ध होतो. बघा, भौगोलिक स्पष्टीकरण आपण देतो आहे. उद्योग स्थापन करण्यासाठी कच्च्या मालाची गरज असते. बघा, उद्योग स्थापन करण्यासाठी उद्योगांना लागणारा जो कच्चा माल आहे तो असणं आवश्यक आहे. एखाद्या भागामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये ऊस उत्पादन घेतलं जातं, शेतकरी ऊसाचं उत्पादन घेतात, त्या भागामध्ये साखर उद्योग स्थापन झालेले आपल्याला बघायला मिळतात. कारण का, साखर उद्योगाला लागणारा जर कच्चा माल एखाद्या भागामध्ये उपलब्ध असेल तर त्या भागामध्ये ते उद्योग स्थापन झालेले आपल्याला बघायला मिळतात. आणि म्हणून कुठलेही उद्योग स्थापन करायचा असेल तर त्या उद्योगांना लागणारा कच्चा माल त्या भागामध्ये किंवा उपलब्ध असणं आवश्यक आहे. कच्चा माल कुठून तरी वाहतूक करून आणावा लागतो. एखाद्या ठिकाणी उद्योग स्थापन केल्यानंतर उद्योगापर्यंत कच्चा माल वाहतुकीच्या माध्यमातून काय करावा लागतो,
कच्चा माल कुठून तरी वाहतूक करून आणावा लागतो. उद्योगासाठी लागणारा कच्चा माल हा प्राथमिक क्रियेतून उपलब्ध होतो. उदाहरणार्थ आपण बघितले कापड उद्योग असेल किंवा साखर उद्योग आहे. हे साखर उद्योग आणि कापड उद्योगांना लागणारा जो कच्चा माल आहे तो प्राथमिक व्यवसाय शेती या व्यवसायातून काय केला जातो, मिळतो आपल्याला. कच्चा आणि पक्क्या मालाच्या गुणधर्मानुसार उद्योगाचं स्थान ठरतं. पक्क्या आणि कच्च्या मालाच्या गुणधर्मानुसार एखाद्या उद्योगाचं स्थान ठरतं. बघा, ऊस उत्पादक प्रदेशामध्ये साखर कारखाने स्थापन केलेले असतात, कारण ऊस हा कच्चा नाशवंत माल आहे, म्हणून त्या भागामध्ये ऊस कारखानदारी स्थापन झालेली आपल्याला बघायला मिळते. त्याचबरोबर साखर उद्योग हे कच्चा माल उत्पादन क्षेत्रात स्थापित केलेले असतात, कारण ऊस कापणीनंतर जसा वेळ जातो तसं ऊसाचं काय होतं, वजन कमी होतं. 24 तासाच्या आत जर तो गाळपाला नाही नेला तर त्यातलं काय होतं, वजन कमी होतं आणि शर्कराचं प्रमाण कमी झाल्यामुळे उत्पादनसुद्धा काय होतं, घटतं. कारण साखर निर्मितीमध्ये प्रामुख्याने बघायचं गेलं तर 10 ते 12% काय होतं, आपल्याला उत्पादन मिळत असतं. बेकरी उद्योगातील केक या पक्क्या मालाचं वजन कच्च्या मालापेक्षा कसं असतं, जास्त असतं, ज्याचा वाहतुकीचा खर्च जास्त असतो. म्हणून बेकरी उद्योग बाजारपेठेजवळ स्थापन केले जातात. पाठीमागं आपण एक उदाहरण बघितले, त्या उदाहरणामध्ये आपण काय सांगितलं, बेकरी उद्योग हे बाजारपेठेजवळ शहरामध्ये स्थापन होतात. कारण का, तर पक्क्या मालाचं वजन हे कच्च्या मालापेक्षा जास्त असतं आणि पक्क्या मालाचं वाहतूक खर्चही वाढतो. वाहतुकीचा खर्च वाढला की त्या वस्तूंच्या किमती वाढतात. म्हणून काय केलं, बेकरीचा उद्योग प्रामुख्याने शहरी आणि बाजारपेठेजवळ स्थापन केलेले आपल्याला बघायला मिळतात. अशा प्रकारे आपल्याला या पहिल्या द्वितीय आर्थिक क्रिया प्रकरण आपण सुरू केलेलं आहे. द्वितीय आर्थिक व्यवसायाची व्याख्या आपण बघितलेली आहे. त्याचबरोबर 3 उदाहरणं आपण बघितलेली आहेत. उद्याच्या तासाला आपण उद्योगावर परिणाम करणारे जे वेगवेगळे घटक आहेत त्या घटकांचा अभ्यास करणार आहे.